तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर सुरू करूया आजच्या स्टोरीला। ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे राहणाऱ्या अंकिता नावाच्या महिलेची। अंकिता हिचं वय 40 वर्ष होतं। घरकाम करणारी अंकिता ही सर्वांच्याच अतिशय जवळची होती। घरातील काम असो किंवा बाहेरचं काम असो, प्रत्येक कामात ती तरबेज होती। पण आयुष्य जेव्हा वेगवेगळ्या वळणावर जाऊ लागतं त्यावेळी त्याचा फायदा आणि तोटा सुद्धा असतो। जेव्हा फायदा होतो त्यावेळी आनंद वाटतो आणि जेव्हा मनाविरुद्ध काहीतरी विचित्र घडतं त्यावेळी त्याचा तोटा सहन करावा लागतो। अंकिताचा स्वभाव हा अतिशय हसरा, सर्वांशी प्रेमाने वागणारा होता। अंकिता महिला असो किंवा पुरुष, त्या सर्वांना प्रेमाने बोलायची, त्यामुळे तिचा परिसरात चांगलाच परिचय झालेला होता। विवाह झाल्यापासून अंकिता कुटुंबात मिसळून राहायची, त्यामुळे तिच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची शंका कोणाला येत नव्हती आणि अंकिताने सुद्धा कोणाला बोलताना मनात शंका ठेवली नाही। आपल्या जवळची व्यक्ती म्हणून ती प्रत्येकाशी बोलत होती। याच दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील भूम स्वप्नील नावाचा विवाहित तरुण अंकिताच्या संपर्कात आला। अंकिता त्याला देखील भावाप्रमाणे बोलू लागली होती। एकाच परिसरात राहत असल्यामुळे बोलण्याबद्दल कोणालाच काही वाटत नव्हतं। स्वप्नील हा नित्यनियमाने येताना जाताना अंकिताबरोबर बोलू लागला होता। रोजच दोघांचं बोलणं चांगल्या प्रकारे चालू होतं, त्यामुळे स्वप्नील याच्या मनामध्ये वेगळे विचार येऊ लागले होते। अंकिता ही माझ्याबरोबर एवढ्या प्रेमाने बोलते, याचा अर्थ ती माझ्यावर प्रेम करत असावी, असे स्वप्नील याला वाटत होतं। त्यामुळे तो अंकिताच्या खूपच जवळ येण्याचा प्रयत्न करत होता। काही दिवस अशाच प्रकारे निघून गेले आणि स्वप्नील हा अंकिताबरोबर शरीर संबंध करण्यापर्यंत पोहोचला होता। अंकिता ही दिसायला सुंदर होती, वयाने कमी होती, त्यामुळे तिच्या शरीराचा आकार पाहून स्वप्नील वेडापस्त झाला होता। कधी एकदाच अंकिता आपल्या आवडीत सापडते असे त्याला वाटत होतं। ज्या परिसरात दोघे राहत होते त्या परिसरात काही गोष्टी करणे अंगलट येईल म्हणून स्वप्नीलला असं वाटत होतं। स्वप्नील याचं लग्न झालेलं होतं, तरी देखील तो अंकिताच्या पाठीमागे लागला होता। परंतु स्वप्नील याच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज अंकिताला आलेला नव्हता। ती नेहमीप्रमाणे स्वप्नील याला बोलत होती, पण स्वप्नील हा प्रत्येक वेळी वेगळ्या अर्थाने अंकिताच्या जवळ येत होता। मात्र त्याला काही अंकिताबरोबर संधी मिळत नव्हती। स्वप्नील याने त्याचा कुटुंबाचा विचार केला नाही आणि अंकिताबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न सुरू केला होता। काही दिवस गेल्यानंतर अंकिताला थोडा स्वप्नीलबद्दल डाऊट येऊ लागला होता, त्यामुळे अंकिता स्वप्नीलपासून थोडी लांब राहण्याचा निर्णय घेतला होता। त्याच्या मनातील इच्छा आणि त्याचा स्वभाव लवकर अंकिताच्या लक्षामध्ये आला होता, त्यामुळे ती थोडक्यात वाचली होती। अंकिताबरोबर एवढे दिवस आपण बोलतो, पण गेल्या काही दिवसात अंकिता आपल्याला भाव देत नाही हे जेव्हा स्वप्नील याच्या लक्षात आलं त्यावेळी त्याने अंकिताबरोबर आता काही जरी झालं तरी शरीर संबंध करायचा असा निर्णय घेतला होता। त्यासाठी चांगली संधी हा स्वप्नील शोधत होता आणि योगायोग लवकर जुळून आला होता। कुर्डुवाडी येथील एका मंगल कार्यालयात लग्न सोहळा पार पडणार होता। त्या लग्न सोहळ्यासाठी स्वप्नील आणि अंकिता यांच्या घरच्यांना देखील निमंत्रण, त्यानुसार स्वप्नील याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती। आज कोणत्याही परिस्थितीत अंकिताबरोबर कार्यक्रम करायचा आहे असा काहीसा विचार स्वप्नील याने मनामध्ये साधला होता। संध्याकाळचं लग्न कार्य होते, त्यावेळी अंकिता ही एकटीच आलेली स्वप्नील याला दिसली। लग्न सोहळा पार पडला आणि अंकिता ही घराकडे जाण्यासाठी निघाली। रात्र झाली होती, त्यामुळे स्वप्नील हा त्याची गाडी घेऊन अंकिताजवळ आला। अंकिताला तुम्हाला घरी सोडतो असे म्हणाला। अंकिता ही देखील रात्रीची वेळ आहे म्हणून स्वप्नील याच्याबरोबर गाडीत बसली। त्याचवेळी स्वप्नील याच्या मनातील सैतान जागा झाला। स्वप्नील याने गाडी घराकडे घेणे गरजेचे होते, मात्र त्याने सोलापूर रोडवरील पराग लॉज या दिशेने गाडी वळवली। लॉजच्या ठिकाणी गेल्यानंतर अंकिता घाबरून गेली होती। घरी सोडायचं आहे तर इकडे का आणले असं जेव्हा अंकिता त्याला बोलत होती त्यावेळी स्वप्नील याने माझे या ठिकाणी काम असल्याचे सांगितले। तुम्ही सुद्धा लॉजमध्ये चला, थोडा वेळ थांबून आपण जाऊ असे म्हणताच अंकिता देखील खाली उतरली आणि लॉजमध्ये गेली। लॉजमध्ये स्वप्नील याने रूम भाड्याने घेतली होती। त्या ठिकाणी गेल्यानंतर अंकिताला रूममध्ये घेऊन गेला। ज्या पद्धतीने स्वप्नील वागत होता त्यावरून अंकिता घाबरलेली दिसत होती, कारण तिला आपल्याबरोबर काही विचित्र होणार आहे याची कुणकुण लागली होती। काही वेळातच स्वप्नील याने अंकिताची साडी काढली आणि खाली पाडले। खाली पाडताच शरीर संबंध सुरू केले, त्यावेळी अंकिताने मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली। स्वप्नील याने गेल्या अनेक दिवसांपासून तू पाहिजे होती, आता भेटली आहेस, आता तरी शांत बस म्हणून तोंडावर मारायला सुरुवात केली। त्यावेळी अंकिताचा ओरडण्याचा आवाज रूममधून येत असल्याचे पाहून वेटर धावत रूमच्या दिशेने गेला। त्यावेळी स्वप्नील हा अंकितावर तुटून पडलेला होता। वेटरने दरवाजा वाजवला, पण स्वप्नील याने दरवाजा उघडण्यास नकार दिला। काही वेळातच वेटरने दरवाजा तोडला। त्यावेळी समोर अंकिता ही बेडवर पडलेली दिसली, तर स्वप्नील हा भोंगळा दिसून आला। अंकिताने वेटरला पाहताच अंगावर साडी घातली आणि या व्यक्तीने माझ्याबरोबर इच्छा नसताना बलात्कार केल्याचे सांगितले। त्यानंतर वेटरने अंकिताला स्वप्नीलच्या तावडीतून सोडवले। ज्या विश्वासावर अंकिता ही स्वप्नील बरोबर आली होती
त्या विश्वासाला स्वप्नील याने तडा दिला होता. वेटर हा धावून गेला होता, त्यामुळे अंकिता वाचली. पण स्वप्नील याने यावर जाऊन अंकिताला हे जर कोणाला सांगितलं तर तुला जीवे मारीन अशा स्वरूपाची धमकी दिली होती. ज्या पद्धतीने हे स्वप्नील तुटून पडला होता आणि मारहाण केली होती त्यामुळे अंकिताला बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 2 दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा स्वप्नील याने अंकिताला जर कुठे तक्रार केली तर जीवे मारेल अशी धमकी दिली. ज्या पद्धतीने स्वप्नील धमकी देत होता त्यामुळे अंकिता हिच्या मनात भीती होती. मात्र असे भीतीचं जीवन किती दिवस जगणार याचा विचार करून अंकिताने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. ज्या पद्धतीने अंकिता बरोबर झालं होतं त्यामुळे तिने या प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. स्वप्नील याच्या येत असलेल्या धमक्यांमुळे अंकिताने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. जर अंकितासारख्या महिलेच्या बाबतीत अशा प्रकारे ओळखीच्या माणसाकडून होत असेल तर विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न या घटनेवरून पडतो. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत काळजी घ्या, खुश रहा. धन्यवाद.